ते बोलत आहात का? कारण मोहित कंबोजाने देखील ट्विट आज सामनाचा अग्रलेख पुरेसा आहे त्यासाठी. आज त्या संदर्भात एक भूमिका मांडणारा गजाभाऊ संदर्भात, गजाभाऊ हा मराठी माणसाचं प्रातिनिधिक नेतृत्व करणारा सोशल समाज माध्यमांवरची पात्र आहे बरं का. ती व्यक्ती कोणाकोणाला माहीत नाही, पण तो महाराष्ट्राचे मराठी माणसाचे प्रश्न मांडतो, भूमिका मांडतो. त्याच्यामुळे जर या संदर्भात जर कोणाच्या पोटात पोटसूळ उठला असेल तर त्याचा बंदोबस्त कोणी केला पाहिजे? त्याचा बंदोबस्त देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे, होणाऱ्या गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. दिल्लीत इतक्या बैठका झाल्या, दोन्ही मित्र पक्षांकडनं देखील लॉबिंग करण्यात आलं. काल अजित पवार म्हणजे परवा दिवशी आले, अजित पवार अद्यापही त्यांच्याबद्दल कुठली बातमी नाही, शहांची त्यांची भेट झालेली नाही. मग मंत्रिपद का दिली जात नाहीत? काय तुम्हाला काय बघा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकार बनवणं, कोणाला काय देणं हे दिल्ली ठरवेल. पण जे काय सध्या लुटूपुटूच्या लढाया आपापसात सुरू आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या नाहीत. आमची भूमिका राज्य सरकार यावं आणि राज्य चालावं. असंख्य प्रश्न निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून कष्टकऱ्यांचे, कामगारांचे, बेरोजगारांचे, महागाईचे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर उभे आहेत. त्या संदर्भात येणाऱ्या सरकारनं तात्काळ पावलं उचलावीत ही आमची भूमिका आहे. पण उद्या जो ग्रँड सोहळा होतोय त्याला महिला आहेत, लाडक्या बहिणी, शेतकरी यांना देखील आमंत्रित केले. 19 राज्यांचे मुख्यमंत्री बघा, 19 राज्याचे मुख्यमंत्री येऊ द्यात. सध्या ते एक परंपरा आणि पायंडा पडतो आहे. आम्ही सुद्धा अनेकदा शपथा घेतलेल्या आहेत आमच्या लोकांनी. महाराष्ट्राचा सोहळा आहे, महाराष्ट्रात पुरता मर्यादित असला पाहिजे. पण आता 25 राज्याचे मुख्यमंत्री, त्या राज्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री, परदेशी पाहुणे, हां आता परदेशातून कोणी बोलवतात का? अमेरिकेचे राष्ट्रपती, फ्रान्सचे राष्ट्रपती, असं काय आहे? ठीक आहे, जिंकलात तुम्ही, आपण विजयी झालेला आहात. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा सोहळा आहे. हा काय अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या शपथविधी सोहळा आझाद मैदानला होत नाही आहे. पण ठीक आहे, त्यांचा आनंद ते साजरा करू द्या. आमची लढाई चालू राहील. अदानी प्रकरणावरून तुम्ही वारंवार संसदेमध्ये आक्रमक होत आहे, पण त्यांचा आरोप आहे सत्ताधाऱ्यांचा की तुम्ही सभागृह चालवायला देत नाही. जेपीसीची मागणी केली जाते. नक्कीच जेपीसीची मागणी व्हायला पाहिजे. का होऊ नये? जर देशाच्या लुटीचा पुरावा समोर आलेला आहे, देश लुटला जातोय सध्याच्या सरकारच्या माध्यमातून, तर विरोधी पक्षानं गप्प राहायचं का? एका बाजूला तुम्ही संविधान दिवस साजरा करता, एका बाजूला तुम्ही संविधानावर 2-2 दिवस चर्चा ठेवत्या पार्लमेंटला, आणि दुसऱ्या बाजूला देश लुटणाऱ्यांच्या संदर्भात भूमिका घ्यायची नाही, गप्प बसा. असली दहशत याच लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण करायची हे योग्य नाही. काल काँग्रेसच्या महिला